महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। तेषामेवानुकंपार्थ महमद ज्ञानजम तमहा नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरा यांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये ज्ञानराज माऊलींच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मराठीतून आपल्याला सांगितलेला आहे। 10व्या अध्यायाचा विषय सुरू आहे आणि 10व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने विभूती योग सांगितलेला आहे। हे विभूती योग सांगत असताना माझे भक्त जे असतात ते कशा पद्धतीने माझं भजन करतात हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं आणि यानंतर भक्तांच्या करता मी काय करतो हे भगवान परमात्मा या ठिकाणी सांगतात। मी माझ्या भक्तांच्या करता काय काय करतो हे भगवंतांनी सांगितलंय। थोडक्यात आपली कृपा भगवान परमात्मा या श्लोकामधून सांगतात। वास्तविक पाहता आपण काय केलेलं दुसऱ्याला केलेलं सांगू नये, पण कधी कधी सांगावं लागतं। आम्ही तुमच्याकरता काय काय केलं हे वास्तविक पाहता म्हणू नये सांगू नये, परंतु कधी कधी वेळ येते आणि सांगावं लागतं, कारण सांगितल्याशिवाय सुद्धा माणसांना कळत नाही। तसं भगवान श्रीकृष्ण परमात्मा तुमच्या आमच्याकरता काय करतात हे देवाला सांगायची गरज नाही, पण भगवान परमात्मा कधी कधी सांगतात, कारण देवाला सुद्धा सांगावं लागतं। सांगितल्याशिवाय देवाची कृपा आपल्याला कळत नाही। नाही तर मनुष्य म्हणतो देवाने आम्हाला काय दिलं, देवाची कृपा आमच्यावर अजून का होत नाही। वास्तविक पाहता आपल्याला देवाची कृपा म्हणजे काय हे कळत नाही, म्हणून आपण असं बोलतो। कशाला म्हणायचं देवाची कृपा? लग्न जमल्यावर, मुलं बाळ झाल्यावर, संसार चांगला चालल्यावर देवाची कृपा आहे का ज्ञानेश्वरी वाचायला मिळाल्यावर देवाची कृपा आहे? तुमच्या आमच्या कृपेच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत। गुरुवर्य दृष्टांत सांगत असतात, वैकुंठवासी मामासाहेबांच्याकडे एक तरुण गेला आणि म्हणायला लागला, मामासाहेब तुमची कृपा झाली, तुमचं कीर्तन ऐकलं आणि तुमची कृपा झाली। मामासाहेब म्हणले, अरे काय तुला देवाचं दर्शन वगैरे झालं का? नाही म्हटलं, बरेच दिवस झालं लग्न जमत नव्हतं, तुमची कृपा झाली आणि माझं काय जमलं, लग्न जमलं। मामासाहेब म्हटले, ही माझी कृपा नाही, बरेच दिवस तुझं जमत नव्हतं, कोणी तुला स्वीकारत नव्हतं, ज्या माऊलीने तुझ्या गळ्यात माळ घातली समजायचं तिची कृपा। देवाची कृपा नेमकी काय आहे हे माणसाला कळालं पाहिजे, भक्तांना कळालं पाहिजे। कधी कधी आपल्या जीवनात येणारा एखादा वाईट प्रसंग ही सुद्धा देवाची कृपा असते। आपल्याला एखाद्याने येऊन शिव्या दिल्या, आपल्याला देवाची कृपा वाटते का अवकृपा वाटते? आपल्याला वाटते अवकृपा, पण कधी कधी ती देवाची कृपा असते। त्याच्यातूनही देवाला काहीतरी चांगलं घडवायचं असतं आणि म्हणून देवाला आपली कृपा सांगावी लागते। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात, बाबा जे भक्त माझं भजन करतात, माझं चिंतन करतात, त्यांच्या संबंधी मी सुद्धा मग गप्प राहत नाही। माझं सुद्धा काही मला कर्तव्य वाटतं, जरी त्यांना काही नको असलं तरी सुद्धा मी दिल्याशिवाय राहत नाही। एखादी आपल्या आवडीची व्यक्ती असेल, आपण त्याला जर म्हटलं ठीक आहे माझी इच्छा आहे तुम्हाला काही पैसे द्यायचे, लहान मुलगा आहे समजा, आपलाच मुलगा आहे, त्याला काय आपल्याला पैसे द्यायचे, तो नको नको म्हणत असला तरी वडील त्याच्या बळच खिशात घालतात।
का घालतात? त्यांना माहिती आहे ह्याला जरी नको असलं, आता जरी नको म्हणत असला तरी ह्याला कामाला येणार आहे. तसं भक्त जे असतात ते भगवंताला म्हणतात, देवा आम्हाला काही नको आहे, आम्ही तुझं भजन करतो, आम्ही तुझं चिंतन करतो, कोणत्याही इच्छेने आम्ही चिंतन करत नाही. तुका म्हणे तुझी न लगे धसोडी, परी आहे आवडी. तुझी धसोडी नको आम्हाला, तुझी दशा सुद्धा नको, एक काय कपड्याची दशा सुद्धा नको. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून ते काही न मागती. भगवंताचे जे भक्त असतात ते देवाला काही मागत नाहीत, पण भगवान परमात्म्याला असं वाटतं काहीतरी यांना दिलं पाहिजे, म्हणून मागच्या श्लोकामध्ये मी काय देतो सांगितलं. काय देतो सांगितलं मागच्या श्लोकात? दादा मी बुद्धी योगमतम येन मामुपयांती ते, मी त्यांना बुद्धी योग देतो. बुद्धी देतो असं म्हटलेलं नाही. बुद्धी असणं वेगळं आणि बुद्धी योग प्राप्त होणं वेगळं. अशा प्रकारची मी त्याला बुद्धी देतो की जेणेकरून त्याचा आणि माझा योग, म्हणजे त्याचा आणि माझा संबंध जुळून येतो. भगवान परमात्मा कृपा करतो म्हणजे काय करतो? भगवान परमात्मा लौकिक कृपा करील, पण परमार्थिक कृपा म्हणजे भगवान परमात्मा बुद्धीत बदल करतो, आपल्याला तशा पद्धतीची बुद्धी देतो. कारण सगळ्यांना अशी बुद्धी होते का आपल्याला आता उद्धार करून घ्यायचा आहे. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये म्हटलं. हजारो लोकांच्या मध्ये एखाद्याला असं वाटतं मला ज्ञानेश्वरी वाचायची, हजारो लोकांमध्ये मला वाटतं, एखाद्याला वाटतं की मला आता माझा उद्धार करून घ्यायचा आहे. याला कारण काय आहे? देवाची कृपा आहे. देवाची कृपा झाल्याशिवाय मनुष्याला माझा उद्धार व्हावा असं वाटत नाही. भगवान परमात्मा ती बुद्धी देतो. भगवान परमात्म्याने आपल्याला परमार्थाची बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणून मागच्या श्लोकामध्ये आपली कृपा सांगत असताना भगवान सांगतात मी त्यांना बुद्धियोग देतो, म्हणजे साधन देतो. मग आता कुठून बुद्धियोग देईल काही सांगता येत नाही. एखाद्या वेळेस एखादा गुरु पाठवेल, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. एखाद्या गुरुला तुमच्याकडे पाठवेल, त्या परीक्षिती राजाला त्या ठिकाणी शाप प्राप्त झाला, 7 दिवसात तू मरणार आहे. तो गंगेच्या किनारी गेला आणि नामस्मरण करत बसला. तिथे भगवंतांनी कोणाला पाठवलं? शुकाचार्यांना पाठवलं आणि परीक्षिती राजाला भागवत सांगायला लावलं, त्याला बुद्धियोग दिला. साक्षात कधी कधी भगवान परमात्मा बुद्धियोग देतात, कधी कधी भगवान परमात्मा कोणाला तरी पाठवून उपदेश करून एखादा ग्रंथ आपल्याला वाचायला मिळाला, हातात मिळाला, बुद्धियोग देवाने दिला. पण काही भक्त असे असतात की ते भगवंताला म्हणतात देवा हे साधन बिधन आम्हाला काही नको, आमचा उद्धार तुम्ही केला पाहिजे. याच्यापेक्षाही काही प्रेमाचे भक्त असतात, सतत भजन करणारे आहेत, आणखीन आवडीचे भक्त असतात. भगवान म्हणतात यांना साधनाचे सुद्धा कष्ट नको. गुरुकडे जायचं, मग गुरूंनी त्यांना उपदेश करायचा, मग याने श्रवण करायचं, मनन करायचं, निधिध्यासन करायचं, मग याला साक्षात्कार व्हायचा. भगवंताला तो तेवढंही सहन होत नाही. म्हणून भगवान काय करतात ते आजच्या श्लोकात सांगितलंय. तेषामेव अनुकंपार्थ महमज्ञानजम तमहा नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. भगवान परमात्मा म्हणतात अशा प्रकारचे जे माझे भक्त आहेत त्यांच्यावर अनुकंपार्थम, त्याच्यावर मला अनुकंपा करावी वाटते, अनुग्रह करावा वाटतो, कृपा करावी वाटते. कंप धातू आहे याच्यामध्ये. म्हणजे भगवान म्हणतात मी सुद्धा थरथर कापायला लागतो, इतकं माझ्या भक्तांनी माझं वजन केलं आणि मी त्याला काहीच दिलं नाही, म्हणून देवाला थरथर कापतो. देवाला असं वाटतं की आपल्या भक्तांना काहीतरी दिलं पाहिजे. मग काय दिलं पाहिजे? म्हणून भगवान परमात्मा काय करतात? तेषामेव अनुकंपार्थ अहमद अज्ञानजम तमहा नाशयामी. भगवान परमात्मा म्हणतात त्याच्या जीवनामध्ये अज्ञानरूपी, अज्ञानामुळे निर्माण झालेला जो काही अंधकार आहे तो सगळा आम्ही नष्ट करून टाकतो. अज्ञानरूपी, अज्ञानामुळे अंधार निर्माण होतो.
मनुष्याच्या जीवनामध्ये जो काही अंधार निर्माण झालेला आहे, अंधार म्हणजे न कळणं. न कळणं बरं आहे, न कळण्यापेक्षा विपरीत कळणं आणखीन धोकादायक आहे. रस्त्याने चाललेलं आहे, पडलेली आहे दोरी वाकडी तिकडी, अंधार असल्यामुळे दोरी कळाली नाही, पण दोरी न कळणे एवढा त्रास झाला नाही, पण ती दोरी सर्परूपाने कळाली. आणि मग घाबरला आणि पळायला लागला. पळता पळता पायात पाय अडकला, डोकं फुटलं. शेजारी म्हणायला लागला, एवढं का पळताय? तो म्हटला, तुमच्या घरासमोर फार मोठा साप आहे. दोघं जण म्हटले, चला जाऊन आपण पाहू पाहू. म्हणून ते दोघे आले आणि पाहतात तर तिथे काय होती, डोकं जे फुटलं ते सापाने फोडलं का दोरीने फोडलं? सापाची जी भीती वाटली ही कशामुळे वाटली? अज्ञानामुळे वाटली. साप रूप, दोरी दोरी रूपाने कळाली नाही. न कळणं जे आहे ते भ्रम निर्माण करत असतं. म्हणून आपल्याही जीवनामध्ये हा सगळा दुःखाचा पसारा निर्माण झालेला आहे. त्याला कारण काय? अविद्येची निदा, विश्वस्वप्नाचा हा धांदा, भोगित होता प्रबुद्धा अनादी जो. आपल्याला सगळ्याला झोप लागलेली आहे. देखत होतो आधी मागे पुढे सकळ, मग हे दृष्टी गेली वरी आले पडळ. तिमीर कोंदलेसे वाढे वाढता प्रबळ, भीतमी झालो देवा काय झाल्याचे फळ. आता मज दृष्टी देई पांडुरंगा माये बापा. परमात्मा स्वरूपाला आपण जाणत नाही ना आपल्या स्वरूपाला न जाणणं हे अज्ञान आहे. आपुला आपण पेया, या ना इकडे पुढे या. विसरू जो धनंजया, तेची मूळ या अज्ञानाशी. आपल्याला विसर पडणं, मी कोण आहे असा विसर पडला की विसर पडल्यानंतर मग भ्रम निर्माण होतो. अज्ञान एक रूढे, तेने कोहम विकल्पाचे मांडे, मग विवरोनी की जे पुढे देहो मायसे. अज्ञानजम तमा म्हटलंय, म्हणजे अज्ञानामुळे निर्माण झालेली रात्र. तसं तर अज्ञान हीच रात्र आहे. आणि त्या अज्ञानामुळे मी देह आहे, देह संबंधी माझे आहेत, हे सगळा भ्रम निर्माण होतो, सुखदुःख निर्माण होतात. पण भगवान परमात्मा म्हणतात हे सगळा जो मोह निर्माण झालाय त्याला कारण आहे अज्ञान. अर्जुन महाराजांच्या जीवनामध्ये दुःख झालेलं आहे, त्याला कारण काय? युद्ध करता गेलेले आहेत, समोर द्रोणाचार्य पाहिले, समोर भीष्माचार्य पाहिले आणि मोह निर्माण झाला. स्वदेहा नाम अर्जुनो, परदेहा नाम स्वजनू, संग्रामा नाम मलिनू पापाचारू. आणि मग शोक करू लागले, दुःख करू लागले, भगवंताला म्हणायला लागले, देवा हे मला जमणार नाही, यापेक्षा आपलं जंगलात गेलेलं बरं. अज्ञान मोह निर्माण करतं, मोह दुःख निर्माण करतो. आणि म्हणून भगवान परमात्मा कृपा करत असताना भगवान म्हणतात मी त्याच्यावर अनुग्रह करतो आणि त्याच्या जीवनामध्ये असलेला अज्ञान आणि अज्ञानामुळे निर्माण झालेला मोह, तेषामेवानुकंपार्थ महमद ज्ञानजम तमहा नाशयामी, मी तो नष्ट करतो. पण तो कसा नष्ट करतो भगवान परमात्मा त्याच्याकरता उत्तरार्धामध्ये सांगतात. नाशयामी आत्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. आत्मभावस्तः सन भास्वता ज्ञानदीपेन अहम अज्ञानजम तमहा नाशयामी. त्याचा जो अज्ञान रूपी अंधकार आहे, अज्ञानामुळे निर्माण झालेला मोह आहे, भगवान म्हणतात मी तो दूर करण्याकरता म्हणून दिवा पेटवतो. कारण अंधार दूर करायचा असेल तर काय पाहिजे? प्रकाश पाहिजे. किती दिवसाचा अंधकार असू द्या. एका ठिकाणी एकदा एक संत होते आणि ते संतांनी पाहिलं काही असं फार मोठं गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये जो कोणी गेला तो मरायचाच.
लोक म्हणायचे या गुहेमध्ये भूतं राहतात, प्रेतं राहतात, माणसं गेली खाऊन टाकतात. तो शहाणा मनुष्य होता. तो म्हटला, अरे इथं काय भूत प्रेत काही नाही, मशाल पेटवा आणि चला आतमध्ये. अशा मशाली पेटवल्या ना आतमध्ये गेले ना आतमध्ये गेल्यानंतर पाहिलं तर वाघ, सिंह, विंचू, साप हे सगळे बाहेर पळाले. अनेक दिवसाचा अंधार त्या ठिकाणी होता, परंतु आत मशाल गेल्याबरोबर अंधार राहिला का हो शिल्लक? राहत नाही. लक्षात ठेवा. अंधार लगेच निवृत्त होतो प्रकाश आल्याबरोबर. म्हणून भगवान परमात्मा विचार करू लागले की याच्या जीवनामध्ये आता मोह निर्माण झालाय, दुःख निर्माण झालंय. भक्ताच्या जीवनामध्ये कदाचित असेल, अर्जुनाच्या जीवनामध्ये निर्माण झालाय मोह, दुःख. मग भगवान म्हणतात मी काय करतो, पहिल्यांदा मागच्या श्लोकात सांगितलं त्याला बुद्धियोग देतो, साधन देऊन त्या ठिकाणी त्याचं अज्ञान दूर करतो. पण इथे मात्र भगवान परमात्मा साधन नाही, एकदम साध्यच देतात. तेवढेही कष्ट माझ्या भक्तांना नको म्हणून भगवान परमात्मा म्हणतात मीच काय करतो, त्याचा अज्ञानरूपी अंधकार दूर करण्याकरता म्हणून मीच त्या ठिकाणी त्याच्या आत्मभावामध्ये स्थित होतो. नाशयामी आत्मभावस्थ ज्ञानदीपेन भास्वता, ज्ञान दिवा तयार करतो. आणि हा जो ज्ञानदिवा आहे भास्वता म्हणजे प्रखर असा ज्ञानदिवा. आणि कुठं ज्ञानदिवा लावतात भगवान परमात्मा? आत्मभावस्थ, त्याच्या अंतकरणात तो ज्ञानदिवा लावतात बरं का. म्हणजे मागच्या श्लोकात बुद्धी दिली दुसऱ्याकडून, आता तेवढेही कष्ट त्याला नाही. भगवान परमात्मा म्हणतात मीच त्याच्या अंतकरणात जातो. आणि नुसता एकटा जात नाही तर दिवा घेऊन जातो, नवे नवे मीच दिवा होतो. आत्मभावस्थ भास्वता ज्ञानदीपेन, त्या ठिकाणी प्रखर असा ज्ञानदिवा प्रकाशित करतो. मी अविवेकाची काजळी, हा तेच मी म्हटलं, पुढचं पाहिजे. फेडोन विवेक दीप उजळी, योगिया पाहे दिवाळी निरंतर. दिवा आहे, दिवा नाही असा मनुष्य एकही नाही बरं का. प्रत्येकाचा दिवा आहेच, पण काहींचा दिवा विजल्यासारखा झालेला आहे, काजळी आलेली आहे त्याच्यावर, आहे की नाही. ती काजळी दूर करायची. संत काय करतात, नाचू कीर्तनाचे रंगी. आत्मरूपी दिवा सगळीकडे आहेच ना, परंतु त्याच्यावर आलेली काजळी आहे, अज्ञानाची काजळी आहे, मी माझ्याची काजळी आहे, सगळा संसार काजळी आहे. देवाला अवतार घ्यावा लागतो. तसा बाहेर जसा भगवान अवतार घेऊन अज्ञान दूर करतो, तसा भगवान म्हणतात मी त्याच्या अंतकरणातच अवतार धारण करतो. आत्मभावस्थ म्हणजे काय? अंतकरणामध्ये मी त्याच्या जातो आणि अंतकरणामध्ये आत्मभाव तयार करतो. वास्तविक पाहता जीव हा परमात्मा स्वरूपच आहे. अज्ञानामुळे त्याने स्वतःला काय समजलेलं आहे? जीव समजलेला आहे. हा परमात्माची परी दुसरा, परी अहंकार निद्रा निदसुरा, म्हणून स्वप्नाचे ओर बारा संतोषे शिने. परमात्माच आहे, पण परमात्मा असताना सुद्धा जीव का झाला? त्याला कारण विसरला. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. तया विसराच्या देशी हा प्रसिद्धी गा जीव ऐशी. जीव जीव म्हणजे काय? विसरलाय ना, त्याला जीव म्हणायचं. आणि म्हणून भगवान परमात्मा म्हणतात मी स्वतः त्या ठिकाणी त्याच्या अंतकरणामध्ये जातो. आता अंतकरणात भगवान नाही का? कोणाच्या अंतकरणात भगवान नाही? एरवी सर्वांच्या मी अमुका आहे
बुद्धिस्फुरे अहर्निशी ईश्वर सर्वभूतानाम. मग असं असताना सुद्धा भगवान परमात्मा म्हणतात मी तिथे जातो, पण सामान्य रूपाने असून चालत नाही, विशेष रूपाने असावा. परमात्मा सामान्य रूपाने सगळ्यांच्याच हृदयात आहे. अहो सगळ्यांच्या म्हणजे पशूच्या, पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या, सगळ्यांच्याच, सज्जनाच्या, दुर्जनाच्या, सर्वांच्या हृदयात भगवान आहेच, पण सामान्य रूपाने. आणि सामान्य रूपाने असलेला भगवान परमात्मा जो आहे त्याचा फायदा होत, उलट सामान्य परमात्मा जो आहे तो भ्रमाला कारण आहे, भ्रमनिवृत्त करत नाही. सामान्य ज्ञान भ्रमनिवृत्त करत नाही, भ्रमनिवृत्त करत नाही, नुसतं ब्रह्म. ते ब्रह्म विशेष व्हावं लागतं, आहे की नाही? म्हणून परमात्मा म्हणतो की मी विशेष रूपाने प्रगट होतो. नाशयामी आत्मभावस्तः ज्ञानदीपेन भास्वता. ज्ञानरूपी दिवा प्रगट करतो. हा कोणता ज्ञानरूपी दिवा आहे हो? शंकराचार्यांनी ते दिव्याचं वर्णन करून सांगितलंय सगळं. आचार्यांनी फार सुंदर दिव्याचं वर्णन केले. भाष्यामध्ये ते म्हणतात जसा दिवा असतो त्या दिव्यामध्ये एक ज्योत असते. दिव्याला तेल लागतं, दिव्याला वात लागते, दिव्याला ते खालचं लागतं, बत्ती लागते, दिव्याला वारा लागतो, आणि दिवा निवांत ठिकाणी पाहिजे तर तो दिवा पेटतो. अरे कमी झाला आवाज. तेव्हा आचार्य सांगतात की त्या ठिकाणी भगवान परमात्मा हा दिवा पेटवतात. कसा दिवा पेटवतात, काय त्याच्यामध्ये वात कोणती आहे, प्रकाश कोणता आहे त्याच्यामध्ये? तो प्रकाश म्हणजे आत्मज्ञानरूपी प्रकाश, ब्रह्मज्ञानरूपी प्रकाश. मी परमात्मा स्वरूप आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे, असा जो विवेक प्रत्यय आहे. अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप विजळी. विवेक, सत्य काय, नित्य काय, अनित्य काय, सार काय, असार काय, माझं नेमकं स्वरूप काय, असा हा जो विवेक दीप आहे तो भगवान म्हणतात उजळतो. पण तो विवेक दीप उजळण्याकरता त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तेल पाहिजे. विवेक प्रत्यय रूपेण, म्हणजे विवेकाचा प्रत्यय हा दिवा आहे. त्यात तेल कोणतं आहे? आचार्य म्हणतात भक्ती प्रसाद स्नेहाभिषिक्षक शिकतेन, म्हणजे भक्ती प्रसाद हेच त्याच्यामध्ये तेल भरलेलं आहे. ज्ञानरूपी दिवा पेटण्याकरता तेल कोणतं पाहिजे? पुढे भक्तीने धरले हाती मग ज्ञान वैराग्य, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. भक्तिरूपी तेल त्या दिव्यामध्ये असतं. त्याच्यानंतर मद भावना अभिनिवेश वात इति येन. माझी भावना, मला देवाची प्राप्ती झाली पाहिजे अशी जी काही इच्छा आहे, देवाच्या संबंधाने भावना आहे, जिज्ञासा आहे, हीच वात आहे. आणि त्याच्यानंतर वायू पाहिजे, ब्रह्मचर्यादी साधन. ही भावना हाच वायू आहे. आणि ब्रह्मचर्यादी सगळी साधन संपत्ती जी आहे तेच दिवा आहे, आधार. आणि विषयरहित रागद्वेष शून्य चित्त निवांतपणा आहे. आणि ध्यानजनित सम्यक दर्शन हा त्याचा प्रकाश आहे, असं वर्णन केलंय. थोडक्यात काय आहे, भगवान परमात्मा अंतःकरणात प्रकाश निर्माण करतो, विशेष प्रकाश बरं का, सामान्य प्रकाश चालत नाही. अंतःकरणामध्ये आपल्या प्रकाश आहे. ज्ञान आपल्याला नाही का? पण ज्ञान आहे का विपरीत ज्ञान आहे? अज्ञानामुळे विपरीत ज्ञान आहे. मी देह आहे असं ज्ञान आहे, ही वृत्ती आहे. या देहाशी म्हणे मी, पुत्रदारा धन माझे. हो काय आणखीन, हे जनक हे माता, हा गौरहीन मी पुरता, पुत्र बंधू कांता माझे हे ना. मग अशा पद्धतीने ज्ञान आहे, पण हे ज्ञान खरं ज्ञान आहे का? या ज्ञानाला ज्ञान म्हणता येईल का? हा पेटलेला दिवा आहे का विझलेला दिवा आहे का काजळी आलेला आहे? ही काजळीच आहे.
मग भगवान परमात्मा काय करतात, त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानरूपी दिवा प्रज्वलित करतात. हे समस्त ही श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो, आणि भक्ता माझी रावो ज्ञानिया तोची. हा दिवा पेटवतात भगवान परमात्मा. आणि पेटवण्याकरता त्याला दुसऱ्या कुठल्या साधनाची गरज नाही. भगवान परमात्मा म्हणतात, आपल्या त्या ठिकाणी माझ्या कृपेच्या द्वारे त्याच्या अंतःकरणात हा दिवा आपोआप पेटतो. त्याला साधन करावं लागत नाही, त्याला गुरुकडं जावं लागत नाही. त्याने फक्त माझं भजन करायचं, आणि माझं भजन केलं की त्याला ज्ञान होतं. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचून जप तपे. आपोआप त्याची वृत्ती तशी होते, भगवत स्वरूपाकार त्याची वृत्ती होते. त्याला बाकी साधना फक्त त्याने भजन करायचं आहे, चिंतन. साधना म्हणजे त्याचं भजन चिंतन चालू आहे. देवाच्या मनात आल्यानंतर देव ज्ञान एकदम देऊ शकतो. ब्रह्मदेवाला सुद्धा भगवान परमात्म्याने ज्ञान संकल्पाच्या द्वारे दिले. आपण ध्रुवबाळाची गोष्ट नेहमी ऐकतो. ध्रुवबाळाकडे भगवान गेले आणि ध्रुवबाळाला असं वाटलं की आता देवाची आपण स्तुती करायची, पण ज्ञान होतं का? 5 वर्षाचा मुलगा आहे, काही माहिती नाही, शास्त्र शिकलेलं नाही, काही नाही. भगवंताने आपला शंख घेतला आणि ध्रुवबाळाच्या गालाला लावला. ना तरी मधुवनी ध्रुवासी केले, जे कपोल शंखे शिवतले, आणि वेदाचे मती ठेले, लागला बोलायला लागला. जसा वेद भगवंताची स्तुती करतात त्याप्रमाणे ध्रुवबाळाने स्तुती केली. का? त्याला कारण काय? भगवंताने ज्ञान दिलं. अर्जुनांना सुद्धा आता जरी ज्ञान हे सगळं अर्जुनाने म्हटलेलं तरी पुढे ज्ञान दिले. आणखीन आलिंगन दिलं. पुढची ओवी त्याच्या, ये हृदयचे ते हृदय घातले, हृदया हृदय एक झाले, आणि ये हृदयचे ते हृदय घातले, द्वैत न मोडिता केले आपण ऐशे अर्जुना. देवाच्या मनात आलं, देवाचं भजन केलं, देवाची कृपा झाली, अशा माणसाला आपोआप ज्ञान होतं. तुम्ही म्हणाल का होते तुकाराम महाराज कुठं शास्त्र शिकायला गेले होते? आहे का चरित्रात कुठं? काशीला गेले आणि शिकून आले? नाही. भजन केलं, त्याचा परिणाम असा झाला, हृदयामध्ये 13 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. म्हणून भगवान परमात्म्याची कृपा आहे. भगवान परमात्मा कृपेच्या द्वारे अशा भक्तांना ज्ञान देतात. अज्ञानजम तमा नाशयामी भगवान म्हणतात, आणि मग तो भगवत स्वरूप होतो. ही खरी देवाची कृपा आहे. आणि आपल्या आवडीच्या प्रेमाचे भक्त जे आहेत त्यांना भगवान परमात्मा अशा प्रकारची कृपा करतात. म्हणून आता ज्ञानोबारायांनी याच्यावर काय लिहिले बघा, ओवी क्रमांक 141. म्हणून मज आत्मयाचा भाव, जिही जीवावया केला ठाव, एक मी वाचोनी वाव येर मानिले. कसे आहेत ते भक्त? काय करतात ते भक्त? भगवान म्हणतात, म्हणून मज आत्मयाचा भाव, जिही जियावया केला ठाव. भगवान सांगतात की मी सगळ्यांचा आत्मा आहे. देव सगळ्यांचा आत्मा आहे बरं का. अशा अनेक ओव्या आहेत ज्ञानेश्वरीच्या, मी सगळ्यांचा आत्मा आहे म्हणून. हृदय असे, वा, मी आत्मा हृदय असे, एरवी सर्वांच्या हृदय देश. आत्मरूपाने भगवान परमात्मा सर्वांच्या. एरवी मी नसे, ऐसा कवन ठाव असे, परी प्राण्याचे दैव कैसे जे, मुखाप्रती भानुका जैसा. काही दिसे ऐसा वाणीचा नोहे, भगवान म्हणतात. मुखाप्रती भानुका जैसा. एरवी मी तरी कैसा,
मुखाप्रती भानुका जैसा काही दिसे न दिसे ऐसा वाणीचा नोय, तो तरी दिसे न दिसे ऐसा आहे, पण तसा मी नाही, कायम दिसणार.